नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। नरेंद्र मोदी येत्या 8 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता। केंद्रात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नसल्यानं आता मित्रपक्षाची भूमिका महत्त्वाची। शिंदेंच्या शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादीला 1 मंत्रिपदाची आस। मॅजिक आकडा आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। आम्हाला घाईत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पारनेरमध्ये खासदार निलेश लंके आणि सुजय विखे समर्थकांमध्ये राडा। लंके समर्थकांवर प्राणघातक हल्ला, वाहनांचीही तोडफोड, तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात। महाविकास आघाडीने संविधान बदलाची खोटी चर्चा पेरली, आदिवासी समाजाला भीती दाखवली, त्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। संघच नरेंद्र मोदी यांना घरी पाठवू शकतो। 2 वेळा बहुमताच्या जोरावर मोदी आणि शहांनी संघालाच गुलाम करण्याचा प्रयत्न केला, खासदार संजय राऊतांचा दावा। पवईत अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर जमावाची दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण, पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज। महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, मान्सून तळकोकणात दाखल। 12 ते 15 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन। कोल्हापुरातील नवीन राजवाड्यातही झाला शाही सोहळा। चंद्रबाबू नायडू 12 जूनला घेणार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। चंद्रबाबू मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना प्राधान्य देणार असल्याची माहिती। अभिनेता अन्नू कपूरच्या आगामी चित्रपट हमारे 12च्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाने दिली स्थगिती। चित्रपट 7 जून रोजी होणार होता रिलीज, पुढील सुनावणी 10 जूनला। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।